कितने रन आप स्कोर कार्ड पे टांगते हैं इसके ऊपर सभी की निगाह डटी होगी, लेकिन आने वाला वक्त बता किस तरह की बल्लेबाजी किस तरह की गेंदबाजी होती है। और जिस तरह से अभी मुकाबला हुआ, जो नेपाल टीम ने जीता, शानदार जीत जिन्होंने दर्ज की पहले दिन सुपर 6 के लिए रवाना होने वाली टीम रामोली का राजा, और जिसके बाद साई और कल जीते भी निकल चुकी है। पहली गेंद ताली बजाइए, आज मैच का ये दूसरा मुकाबला चलता हुआ। ऐसे बीच ये गेंद डॉट गेंद की समाप्ति होती हुई पहली गेंद। दर्शन हॅलो पहा, होंडा टू व्हीलर ची आम्हाला चावी सापडलेली आहे खेळाडू कक्षाच्या समोर, होंडाची आहे, टू व्हीलरची चावी आहे। जर का कोणाची असेल तर समालोचन कक्षामध्ये या आणि ओळख पटवून ही चावी घेऊन जायची आहे। दर्शन फिर अपने बॉलिंग मार पर, सामने बल्लेबाज बंटी, और इसे बेटा पार करके खेला एक्स्ट्रा कवर के रीजन में गेंद के पीछे खिलाड़ी दौड़ते हुए आखिरकार गेंद की जीते हुए खिलाड़ी पीछे डीजे ठोको। और यह आयोजन आप देख रहे हैं सीतामढ़ी अर्जुन गली एकता ग्रुप 200 नाम ने एक ब्रांड है जिसमें कोई संदेह नहीं है, जिनके आयोजक करता है देवचंद माजरे, 25 माजरे, 34 माजरे, और कुल मिलाकर जिनके लोग हैं जो सहयोग है वो अच्छा दे रहे सब। और क्यों ना आखिरकार हो, इतनी बड़ी अरे गिरोह का काम नहीं रहा नाइट के मुकाबले रखने का, जो सास कर सकते हैं वो देवचंद माजरे कर सकते हैं। ऐसे भी अगली गेंद दर्शन की, और इस गेंद को घुमाया है, गेंद हवा में। इसी के साथ बल्लेबाजों ने 1 रन के लिए अपने कदम बढ़ाए। 1 रन के साथ टीम का स्कोर हो चुका है 5 रन। पहली गेंद पर डॉट गेंद, दूसरी गेंद पर शानदार चौका, और तीसरी गेंद पर एक सिंगल आई। कुल मिलाकर टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 5 रनों पर। हेलो बोल, फोन करतो काय करतो, अरे घे ना खालून पाणी, हा येते फोन कर तुला। और टीम का स्कोर हो चुका है 5 रन। तमाम खरसों के दर्शक इस मैच का आनंद ले, जिन्होंने हमें बताया है कि इस मैच के लिए जिनकी तरफ से हार्दिक शुभकामनाएं आई है। ऐसे भी दर्शन की अगली गेंद, 1 रन का मौका, और इसी के साथ टीम का स्कोर 1 रन के साथ बढ़ता हुआ जाकर 6 रनों पर। संकल्प जिन्होंने 1 रन से अपना खाता खोला, और इसी के साथ 5 रन पर बंटी खेल रहे हैं। धीरे धीरे एक लंबा टारगेट रख देना चाहते हैं। पावर प्ले चल रहा है 1 ओवर का, और पावर प्ले में जितने रन आते हैं वो टीम के लिए काफी फायदेमंद रहते हैं। संकल्प ने 1 रन से अपना खाता खोला, टीम का स्कोर हो चुका है 6 रन। दर्शन फिर अपनी बॉलिंग मार पर, धीरे धीरे दर्शकों की तादाद बढ़ती हुई। दर्शन फिर अपनी बॉलिंग मार पर, सामने बंटी, और इसी के साथ ये गेंद डॉट गेंद की समाप्ति भी। दोस्तों मैं कहता हूं डॉट गेंद के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता, आसमान के तारे कोई गिन नहीं सकता, और सीतामढ़ी अर्जुन गली का नाम कोई छीन नहीं सकता। ऐसे भी दर्शन फिर अपनी बॉलिंग मार पर, सामने बंटी, शॉर्ट पिच गेंद, डॉट गेंद की फिर से एक समाप्ति, और की समाप्ति। बैक टू बैक 2 गेंद डॉट आई, टीम का स्कोर है 6 रन। अच्छी गेंदबाजी दर्शन के द्वारा, अच्छा कमबैक किया, जिन्होंने पहली गेंद पर, दूसरी गेंद पर 4 रन आए थे। मुझे लगा कि लंबा दस्तक हो जाएगा, लेकिन क्रिकेट में अनुमान 200 लगाना ठीक नहीं है, कुछ भी हो सकता है आने वाली गेंदों पर। आदरणीय विठ्ठल म्हात्रे, आपणास आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावरती या। विठ्ठल म्हात्रे, चौथीजी म्हात्रे यांनी तुम्हाला आमंत्रण दिलंय। विठ्ठल म्हात्रे यांना विनंती असेल आपण यावं। और पहला ओवर खत्म होने के बाद
पहा टू व्हीलरची चावी आम्हाला सापडलेली आहे, होंडाची आहे, ओळख पटवून घेऊन जायची आहे. पहला ओवर खत्म होने का टीम का स्कोर हो चुका है 6 रन। इरादे दोस्तों रोज बनते हैं, रोज बिगड़ते हैं, और सीतामाई अर्जुन की ट्रॉफी देखने के लिए सीतामाई जिसे बुलाती है। और जय है गेंदबाज ने। जय अपनी बॉलिंग मार पर सामने है संकल्प, और इस गेंद को फुल कर दिया है, गेंद हवा में, और इसी के साथ खाली स्थान पर गिरी गेंद, और इसी के साथ गेंद 2 रन के लिए दौड़ना चाहते हैं दोनों बल्लेबाज, लेकिन ऐसे हालात पर रोक दिया है बंटी ने। 1 रन के साथ टीम का स्कोर हो चुका है 7 रन। रनों की संख्या 7 हो चुकी है। गेंद हवा में कई देर तक थी, मिड विकेट के रीजन में खिलाड़ी पहुंचने वाले थे, लेकिन ऐसे हालात पर गेंद जब तक मैदान के वीरी बल्लेबाजों ने अपने अपने छोर बदले। 1 रन के साथ टीम का स्कोर हो चुका है 7 रन। अब स्ट्राइक पर आए हैं बंटी। दोनों सलाम बल्लेबाज एक साझेदारी बना रहे हैं, लेकिन एक अच्छा स्टार कम से कम 40 या 45 स्कोर सामने अगर टारगेट स्कोर कार्ड पर टांगा जाता तो कहीं ना कहीं महंगा पड़ सकता है अपनी टीम के लिए, उमरडे के लिए। लेकिन जो बल्लेबाजों के हाथों में लिखा है किस तरह से आक्रमण करना है और किस तरह से स्कोर बढ़ाना है। आदरणीय मच्छिंद्र पाटील आणि नारायण पाटील खरं तर जुने खेळाडू आहेत. सीतामाई अर्जुन गल्लीचे एक जुने खेळाडू, जुने जाणते खेळाडू, आणि या स्पर्धेवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेल आपण अतिथी मंचकावरती यावं. बैट का बाहरी किनारा, विकेट कवर से गेंद छूटी, शेखर विकेट कवर ने गेंद को गादर किया और पहले बल्लेबाज के पारी कांता हुआ, बड़ी मछली जाल में फंसी हुई। डीजे आपले सर्वांचे लाडके गोलंदाज नारायण यांचं इथं आगमन झालेलं आहे, आणि त्यांच्या समवेत अविनाश दादा यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मी कृष्णापतीचं सरसे स्वागत करतोय. हिरवाडीचे अविनाश दादा यांचं इथं आगमन झालेलं आहे, आणि त्यांच्या समवेत ते सकाळी दररोज आम्हाला भेटतात असे नारायण यांचं इथं आगमन झालं आहे. त्यांचं सुद्धा क्रिकेटच्या माध्यमातून कृष्णापतीचं स्वागत करतोय, आणि सीतामाई अर्जुन गल्लीतर्फे त्यांचं स्वागत आहे. जय के हाथ में एक सफलता लग चुकी है। पहली गेंद पर सिंगल आई, दूसरी गेंद पर सफलता। अभी तक 2 गेंद फेंके गए। आज के दिन का ये दूसरा मुकाबला चलता हुआ तांबरशेद और उमरडे के बीच में। ऐसे भी अगली गेंद, और इस गेंद को घुमा दिया है लॉन्ग बाउंड्रीजन में। गेंद के पीछे खिलाड़ी दौड़ते हुए, जब तक गेंद को फील्ड करे समय सा बल्लेबाजों के साथ तो मैं हुई गेंदबाज पकड़ते हुए, और ओवर थ्रो हो चुका है। ऐसे हालात पर 2 रन मुकम्मल होते हुए कहते हैं हमारे रमेश जो कॉमेंटेटर हमारे मराठी, डाल भात लोणचा कोण नाही कोणचा, आणि फटका मारला 2चा। इस 2 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 9 रनों पर। रनों की संख्या 9 हो चुकी है। जय फिर अपनी बॉलिंग मार पर, और साहिल ने खाली कव्वा पॉइंट के सर के ऊपर से गेंद थर्ड मैन के तरफ जाती हुई, और इसी के साथ गेंद बॉडी लाइन से बाहर, ठोको डीजे। टीम का स्कोर 13 हो चुका है। पॉइंट के सर के ऊपर से गेंद थर्ड मैन बॉडी लाइन से बाहर।
खिलाड़ी उनके पीछे से आखिरकार गेंद की जीत हुई, खिलाड़ी पीछे पड़े गेंद के, लेकिन आखिरकार गेंद बाउंड्री लाइन क्रॉस कर चुकी थी। ऐसे बीच एक डॉट गेंद की समाप्ति। अच्छा कमबैक किया है बाउंड्री लगने के बाद जय ने। डॉट गेंद आ चुकी है। बल्लेबाज साहिल कोशिश कर रहे हैं, लेकिन कोशिश में कामयाबी मिलना भी जरूरी है। लेकिन चौवा आया है जिनके बल्ले से अभी तक, अभी भी आखिरी गेंद प्रगति पर है दूसरी ओवर की। ओ ये गेंद बिल्कुल फिर से एक डॉट गेंद जाती हुई। ओवर की समाप्ति, 2 ओवर खत्म होने के बाद टीम का स्कोर है 13 रन, यानी कि 12 गेंदों का खेल हो चुका है। टीम का स्कोर है 13 रन। थोडा बिल्डअप करा, जास्त वेळ घालवू नका प्लीज, विनंती असेल दोन्ही टीमला। फक्त आपल्याला 20 मिनिटाचा टायमिंग दिलेला आहे, त्या 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 ओव्हर पूर्ण करायचे आहेत। कृपया करून वेळ घालवू नका प्लीज। टीम का स्कोर 13 हो चुका है। आगे का मुकाबला होगा और जिसके बाद जिससे कोई टीम जीतेगी वो निपाट के साथ खेलेगी। वो मुकाबला 3 ओवर का रहेगा। चलिए संतोष सर दौड़ के आइए, हम पर शीघ्र ही मुकाबला शुरू करें। निखिल माली गेंदबाजी करेंगे। सामने बल्लेबाज संकल्प। ऐसे भेजा निखिल की पहली गेंद और जोरदार हिट करने का प्रयास। इसी बीच फिर से एक डॉट गेंद जाती हुई। डॉट कहीं जाती गेंद तो हर खिलाड़ी को ब्रेक प्रेशर बनता है, क्योंकि यह मुकाबला सिर्फ 24 गेंदों का है और 24 गेंदों में कितने रन स्कोर कार्ड पर सभी निगाहें होती है। लेकिन बल्लेबाज कोशिश कर रहे हैं, लेकिन कोशिश में कामयाबी मिलना बहुत जरूरी है। आने वाले अभी तक 11 गेंद बचे, हर 11 गेंदों में कितने रन आते हैं जिसके ऊपर सभी की निगाह डटी हुई है। चलिए बल्लेबाज थोड़ा जल्दी कीजिए प्लीज। निखिल माली फिर अपने बॉलिंग मार्ग पर आते हुए। टीम का स्कोर है 13 रन। थ्रो बॉल ऑब्जेक्शन, ओके। मुकाबला जारी रखिए, अब मुकाबला शुरू रखिए प्लीज। टीम का स्कोर 13 हो चुका है। फिर से निखिल माली अपनी बॉलिंग मार्ग पर और इस गेंद को संकलन में खेला है। 1 रन का मौका, इसी के साथ दूसरा लेना चाहते हैं और देखते देखते गेंद 4 रनों के लिए डीजे। के साथ यहां 2 रन बन सकते थे, लेकिन मिसअंडरस्टैंडिंग हुई। सीधी गेंद बाउंड्री लाइन से बाहर, कवर बाउंड्री लाइन के बाहर। इन 4 रनों के साथ टीम का स्कोर तेजी के साथ बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 17 रनों पर। तीसरा ओवर प्रगति पर है और इसी बीच गेंद को खेला है फाइन लेग रीजन में आउटफील्ड काफी तेज और इसी के साथ गेंद को फील्ड किया है और आराम के साथ मुझे लगता है 2 रन बन सकते थे, लेकिन बल्लेबाजों की कोशिश की नहीं। 1 ही रन मिला वहां। 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा 18 रनों पर। दर्शकों की तादाद ज्यादा है तो दर्शकों का आवाज जरूर आता है। आप देखा होगा इंटरनेशनल के मुकाबले दर्शक कुछ ना कुछ बकते रहते हैं और वो बात होनी भी चाहिए। पाकिस्तान के खिलाड़ी रहते हैं तब कहीं ना कहीं पाकिस्तान के खिलाड़ी नारे लगाते हैं। और इसी बीच फिर से बॉलिंग मार पर निखिल
सामने बल्लेबाज साहिल, आगे जाकर खेलने का प्रयास, फिर से एक डॉट गेंद की समाप्ति। मैं हमेशा कहता हूं कि डॉट गेंदों पर कोई नंबर लिखा नहीं होता, टीम का स्कोर उसी जगह पर रुकने के 18 रनों पर। इस ओवर में पहली गेंद डॉट आई, दूसरी गेंद के ऊपर एक शानदार चौका आया और जिसके बाद एक सिंगल आई और कुल मिलाकर ये चौथी गेंद फेंकी गई जो डॉट साबित हुई। निखिल फिर अपने बॉलिंग मार पर फुलटा डिलीवरी थी, पढ़ नहीं पाए, फिर से बैक टू बैक दूसरी गेंद डॉट जाती हुई। अच्छा कम बैक कहूंगा मैं निखिल माली का, अपने टीम के लिए किफायती गेंदबाजी करते हुए और अपने कोटी का पहला ओवर फेंकते हुए पूरे जकड़ कर रखा है बल्लेबाज संकपल और साहिल को। और इस गेंद से फिर से खेलने की कोशिश, वाइड का इशारा से एक साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 19 रनों पर। पहली अतिरिक्त रन आई है, अतिरिक्त रन संख्या हो चुकी है, 1 रन, टीम का स्कोर हो चुका है 19 रन। फिर से निखिल माली निकल पड़े और फिर से फुल करने का प्रयास, लेकिन किस्मत ने साथ दिया। इसी के साथ ओवर की समाप्ति, 3 ओवर खत्म होने के बाद टीम का स्कोर है 19। आखिरी ओवर बचे, आने वाली 6 गेंद बचे हैं। हमारे साथ नीलेश जी उपस्थित है, परमेश पाटिल जी उपस्थित है, जिनका मैं तहे दिल से स्वागत करूंगा। आज ये 4था दिन है रजनी का। साहिल ने 5 गेंद अभी तक डॉट किए हैं। कहीं ना कहीं अगर 5 गेंदों में 5 रन से सम्मानजनक स्कोर हो सकता था, लेकिन बल्लेबाजों को लगातार छक्के लगाने की होती है। क्रिकेट में ये बात होती है दोस्तों, आप स्ट्राइक को रोटेट करें। कल का मुकाबला जीता के हाथ में पूरी तरह था, लेकिन बल्लेबाजों ने, सौरभ ने कोशिश की थी 2 छक्के लगाकर और तीसरा छक्का लगाने के लिए गए थे, लेकिन से बैट का बाहरी किनारा लगा आउट हो गए। ऐसे हालात पर 1 गेंद पर 1 रनों की आवश्यकता थी और मुकाबला फंसा हुआ था, लेकिन आखिरकार जीता ने वो मुकाबला जीता और सुपर 6 के लिए रवाना हो चुकी है जीतवाई टीम बी। अटूट नाता है क्रिकेट से सभी दर्शकों का। अभी आने वाले 22 तारीख से एक बड़ा मेला लगने वाला है, यानी कि आईपीएल चालू होने वाला इंडिया में। और ये आईपीएल देखने के लिए कई लोग सट्टे लगा करके इनाम जीतते हैं, टीम 11 पर इनाम जीतते हैं। कहीं ना कहीं एक मौका है दर्शकों के लिए, क्रिकेट के लिए। ऐसे बीच अगली गेंद और इसे बीच बोल्ड डीजे, नए बल्लेबाज सौरभ। पहली गेंद पर सफलता मिल चुकी है प्रतीक के लिए, मौका पहली गेंद पर सफलता मिल चुकी है प्रतीक के लिए। प्रतीक एक सफलता हाथ लग चुकी है पहली गेंद पर। अच्छी गेंदबाजी उम्र की तरफ से हो चुकी है, जकड़ के रखा है बल्लेबाजों को। टीम का स्कोर अभी भी 19 है। आने वाला 4था ओवर प्रगति पर है, यानी कि फर्स्ट इनिंग के 5 गेंद बचे हैं, जिसके बाद फर्स्ट इनिंग खत्म हो जाएगी। लेकिन कितना स्कोर कार्ड पर स्कोर होता है जिसके ऊपर सभी की निगाह डटी हुई है। इससे जीतेगा वो जाएगा नेपाल के साथ खेलने के लिए, हारेगा वो जाएगा अपने घर, यहां से कुछ यादें लेकर। चलिए गेंदबाज थोड़ा जल्दी कीजिए प्लीज, ज्यादा वक्त बर्बाद मत कीजिए। समय के साथ चलेंगे, 20 मिनट का आपको समय दिया गया है। क्रिकेट में टाइम पे आना बहुत ज़रूरी है। हमारे गांव की टीम होती है टाइम पे नहीं आती है, लेकिन समझना होना चाहिए इतने बड़ी रणजी रखते हैं और ये लाइट का खर्च होता है, ये आरे गेरे का काम नहीं है, क्योंकि ये काम करना नाइट के मुकाबले भरना इतना आसान नहीं होता है। और इसे बीच अगली गेंद डालने के लिए तैयार गेंदबाज प्रतीक, और इसी बीच ये गेंद बिल्कुल अच्छी गेंद, डॉट गेंद, और कहीं ना कहीं डॉट गेंद में एक प्रेशर बढ़ाती हुई बची है। 4 गेंद फर्स्ट इनिंग के और टीम का स्कोर उसी जगह पर 19 रनों पर अभी तक जटा हुआ है। स्कोर कार्ड हिल नहीं रहा है। बल्लेबाजी की कोशिश यही होनी चाहिए कि स्कोर कार्ड हिलता रहे, और स्कोर कार्ड हिलता है तो कहीं ना कहीं रन बनते हैं तो टीम के लिए
फायदेमंद हो सकते हैं, लेकिन बल्लेबाजों की सोच लगातार छक्के लगाने की होती है। हर दिन अगर दिवाली दसरा होती तो लोग कंगाल हो जाते, हर दिन आपके बल्ले से छक्के चौके आते, ऐसी बात कोई होती नहीं है। ऐसे बीच अगली गेंद रिवर्स अटेम्प्ट किया है, लगा तो आबाद, नहीं तो बर्बाद गेंद। 6 रन है, बाउंड्री। 4 रनों के लिए डीजे ठोको। और इन 4 रनों के साथ टीम का स्कोर हो चुका है 23, यानी कि 23 स्कोर हो चुका है। Without for the 2 wickets, first wicket by the Bunty, second wicket by the Sankalp, total score by the 23 तांबरशेत। आदरणीय विठ्ठल म्हात्रे दादांची उपस्थिती आपण अतिथी मंचकावरती पाहतोय, त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया। सीतामाई अर्जुन गल्ली एकता ग्रुप जिथे आयोजित मैत्री चषक 2025 मध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत। ऐसे बीच अगली गेंद, और ये भी एक डॉट गेंद जाती हुई। टीम का स्कोर अभी भी 23 रनों पर है। एक चौका आया था सौरभ के बल्ले से, लेकिन अभी बचे हैं सिर्फ 2 ही गेंद। 2 गेंदों में कम से कम 10 या 12 रन आते तो वो एक सम्मानजनक स्कोर होगा, लेकिन आने वाले 2 गेंदों पर किस तरह से रन आते जिसके ऊपर सभी की निगाहें डटी हुई है। उम्मीद छक्के चौके के साथ होती है तो स्कोर तेजी से बढ़ेगा। अगर सिंगल डबल आती है तो बिल्कुल एक धीमा गति का स्कोर हो सकता है। टीम का स्कोर अभी भी 23 पर है। यह रिकॉर्ड है 24 रनों का, वो भी चेस नहीं हुआ था। इसी बीच अगली गेंद, और ये फिर से रिवर्स अटेम्प्ट कर देना चाहते थे। इसी के साथ 1 रन मुकम्मल होता हुआ दूसरा रन लेना चाहते बल्लेबाज, और दूसरे रन में भी कामयाबी मिलती हुई। इन 2 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 25 विद फॉर द 2 विकेट लॉस बाय तांबरशेत। 25 रनों का स्कोर हो चुका है अभी तक। आखिरी गेंद बची है, सामने बल्लेबाज सौरभ, आखिरी गेंद बची है। ऐसे बीच ये स्कोर की आखिरी गेंद, और इस गेंद को टेप आउट करके हल्का सा खेला है। गेंद के पीछे खिलाड़ी जब तक गेंद को उठाए, समय के साथ बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया, और इसी के साथ चमत्कार भरा ये रन मिला 1, और इन 2 रनों की बदौलत टीम का स्कोर हो चुका है 27 रन। जीतने के लिए 28 रनों का टारगेट सामने है उमरडा के सामने। आदरणीय अविनाश मामांची उपस्थिती आपण अतिथी मंचकावरती पाहतोय। क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, मी आमच्या लाडक्या आयोजकांना विनंती करेल, आपण आदरणीय अविनाश पाटील मामांचा आपण सन्मान घ्यायचा आहे। मी आदरणीय नारायण दादांना विनंती करेल, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घेत। अतिथी देवो भव, आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सत्कार करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे, भारतीय संस्कृती आहे। आदरणीय अविनाश मामा इरवाडी, खरं तर आमच्या समालोचकांसाठी नेहमी ज्यांचा हातभार असतो, आणि असे व्यक्तिमत्व क्रिकेटला धर्म मानणारे, मग स्पर्धा कुठेही असू द्या, पेन तालुक्यामध्ये आदरणीय अविनाश मामांची उपस्थिती नेहमी आम्ही पाहिले। त्यांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना आपला पाहायला मिळेल। हेलो, आगे कल सुन ले चलता हूँ मेरे साथी परमेश पाटिल जी के पास हमारी मातृभाषा में।
आजच्या रात्रीतील दुसरा सामना आपण पाहतोय गावदेवी तांबडशेतच्या अगेन्स्ट गावदेवी उंबर्डे. टॉस जिंकला गावदेवी उंबर्डे टीमने आणि क्षेत्ररक्षण निवडलं. पहिल्या सत्रामध्ये 28 धावसंख्येचं टार्गेट खरं तर पाहायला मिळालं. ऑन स्क्रीनवरती तुम्ही खरं तर ते स्तंभ पाहताय ते दर्शवतात की पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आल्या होत्या 6, सेकंड ओव्हरमध्ये 7, 1 विकेट गमावली. तदनंतर निखिलचं तिसरं षटक 6 रन्स पाहायला मिळाल्या आणि मग शेवटच्या षटकामध्ये 8 रन्स आणि 1 विकेट जरूर गमावली. बॅटिंग करत असताना गावदेवी तांबडशेत टीमने माफक असं आव्हान खरं तर असेल प्रतिस्पर्धी गावदेवी उंबर्डे टीमच्या अगेन्स्ट. एफ ग्रुपमधील हा सामना आपण पाहतोय. आजच्या रात्रीतील पहिला सामना जिंकला आई वज्रादेवी निफाड या टीमने आणि मग आजच्या रात्रीतील हा दुसरा सामना पहिल्या फेरीतील जरूर आपण पाहतोय. गावदेवी तांबडशेत आणि गावदेवी उंबर्डे. सलामवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निखिल माली आणि त्याच्यासोबत वेदांत माली. निखिल माली वेदांत माली ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. उंबर्डे विभाग अर्थातच ज्या विभागाला मध्य विभाग क्रिकेट असोसिएशन असं संबोधलं जातं त्या खरं तर क्रिकेट संघटनेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं महत्त्वपूर्ण खेळाडू निखिल माली. अर्थातच निलेश पाटील गावदेवी उंबर्डे टीम कॅप्टन देखील म्हणाला की आमची संपूर्ण या स्पर्धेची महत्त्वाची मदार जर कोणावरती असेल तर निखिल माली ह्या खेळाडूवरती की बॅट्समन आहे, महत्त्वपूर्ण खेळाडू राहील या मॅचमध्ये नव्हे तर या संपूर्ण स्पर्धेसाठी. गावदेवी उंबर्डे टीमसाठी विशेष करून हा खेळाडू अतिशय महत्त्वाचा. पहिले षटक फेकण्यासाठी संकल्प पाटील. स्ट्राईक गोलंदाज, वेगवान गोलंदाज गावदेवी तांबडशेत टीमकडून. गेम ऑन. पंचांचा आलाय ग्रीन सिग्नल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. टार्गेट असेल 28चं. हो, चांगला फटका एनफिल्डला कव्हर करत असताना लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि रन्स एक सिंगल जरूर पाहायला मिळाली. ऑरेंज अँड व्हाईट कलरच्या जर्सीमध्ये आपण जरूर गावदेवी तांबडशेत या टीमला जरूर आपण पाहतोय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेश्वर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपण त्यांच्या जर्सीवरती देखील पाहू शकताय. राईट आर्म ओव्हर द विकेटनी संकल्प पाटील. क्षमासवी लेफ्ट आर्म गोलंदाज राऊंड विकेटनी गोलंदाजी करतोय. सिंगल रन्स स्कोर कार्डवरती ऍड केली जाईल. 2 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. सेन्सिबल क्रिकेट. हलक्या हाताने चेंडूला फक्त ढकललं. 30 सर्कलच्या आतमध्ये मिड विकेट एरियात चेंडू फील झाला. रन्स आली 1. 2 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळत आहेत. अपकमिंग यंगस्टार, भरपूर मोठी जिम्मेदारी ज्या खेळाडूवरती आपण पाहतोय असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये निखिल माली. एका बाजूने संकल्प पाटील. 28 रन्स खरं तर डिफेंड करायचे आहेत, सेव्ह करायचे आहेत, वाचवायचे आहेत असं आपण म्हणूया. या विकेटवरती आपण बऱ्याचशा मॅचेसमध्ये तसं देखील पाहिलंय. चांगला फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरला घाई करावी लागली. स्ट्रेट हिट जर का झाला असतं तर मात्र, परंतु चुकीला माफी नाही आहे क्रिकेटमध्ये. सिंगल रन्स देखील त्या ठिकाणी नव्हती परंतु सिंगलला कन्वर्ट केलं गेलं डबलमध्ये. इच अँड एव्हरी सिंगल रन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट. प्रत्येक एक धाव क्रिकेटमध्ये अतिशय महत्त्वाची आहे आणि ह्या मॅचमध्ये मी तर म्हणेल एका धावेला सोन्याचं भाव असेल. ज्या अर्थी 28 रन्स स्कोर कार्डवरती पहिल्या सत्रामध्ये हे टार्गेट सेट केलं गेले. निखिल माली आणि वेदांत माली ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बऱ्याचशा स्पर्धा उंबर्डे टीम यावर्षी खेळल्या परंतु यश त्यांना मिळालं नाही आहे. परंतु असं म्हटलं जातं अपयश ही यशाची पहिली पायरी असते. आज निखिल मालीला सर्व जिम्मेदारी घ्यावी लागेल. एक महत्त्वाची इनिंग याच मॅचमध्ये नव्हे तर येणाऱ्या सर्व मॅचेसमध्ये खरं तर निखिल माली हा खेळाडू अतिशय महत्त्वाचा. ओ बॅटची एज. थर्ड बॅटला चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना जरूर अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिलं आणि मग 2 रन्स जरूर मिळाल्या बॅटिंग करत असताना गावदेवी उंबर्डे टीमला. येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये उंबर्डे विभाग प्रीमियर लीगचं देखील दमदार आयोजन
आम्ही पाहणार आहोत आणि खरं तर त्या स्पर्धेमध्ये साठी देखील ॲज अ समालोचक म्हणून आम्हाला आमंत्रण. त्याचप्रमाणे आमचे बंटी म्हात्रे आणि हनुमानजी नाईक पंचांच्या भूमिकेत ही जोडी देखील तुम्हाला पाहायला मिळेल. बरेचसे वर्ष खरं तर ही प्रीमियर लीग आम्ही पाहतो आणि फार मजा. आज संपूर्ण मध्य विभाग क्रिकेट असोसिएशनचं लक्ष या स्पर्धेवरती राहील. अर्थातच याच संघटनेतील एक बलाढ्य संघ गावदेवी उंबर्डे हा संघ इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. आजच्या रात्रीतील दुसरा सामना, पहिल्या फेरीतील हा सामना जरूर पाहायला मिळेल. ओ बॅटची एज गली क्षेत्राकडे चान्स जरूर होता, परंतु थोडा चेंडू मागे राहिला असं आपण म्हणूया. रन्स आली एक सिंगल, 7 धावा स्कोर कार्डवरती जरूर पाहायला मिळतात. शांत आणि संयमी खेळली. मोठ्या फटक्यांच्या शोधात फलंदाज जात नाही आहेत. सिंगल डबल्सवरती लक्ष केंद्रित केलं आणि विकेट देखील तशा प्रकारचे आहे. एक मोठं मैदान आहे. जर का तुम्ही लॉंग ऑन, काऊ कॉर्नर आणि डीप मिड विकेटचा एरिया पाहिला तर बाउंड्री थोडी दूर आहे. अशा परिस्थितीमध्ये षटकार जर का तुम्ही मारायला जाल तर विकेट देखील जाऊ शकते. आणखीन एकदा चेंडूला फक्त ढकललं, गडबड. पण सिंगल सेव्हिंगसाठी त्या ठिकाणी खेळाडू ठेवला होता, तरी देखील क्विकली 1 रन्स कंप्लीट केली गेली. षटक संपलं पहिलं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या 28 धावसंख्येचा पाठलाग करत असताना गावदेवी उंबर्डे टीमची धावसंख्या असेल बिनबाद 8. बिनबाद 8 अशी धावसंख्या स्कोर कार्डवरती जरूर आपल्याला पाहायला मिळेल. एफ ग्रुपमधील खरं तर हे 2 आघाडीचे सामने आपण पाहणार आहोत. तदनंतर डी ग्रुपमध्ये आजच्या रात्रीत हनुमानपाडा फाईट करेल गोविर्लेला. मग दुर्शेच्या अगेन्स्ट टीम डोलगर, गावदेवी अंतुरेच्या अगेन्स्ट चॅम्पियन आदेश कलवे आणि जय भवानी कोपरोली फाईट करेल धायरेश्वर डोळवी टीमच्या अगेन्स्ट. फार मजा येईल आज बंटी म्हात्रे. क्रिकेटचा रणसंग्राम या क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. एक ऐतिहासिक क्रीडांगण आणि या ऐतिहासिक क्रीडांगणावरती एक ऐतिहासिक स्पर्धा तुम्ही पाहताय. आदरणीय सन्माननीय वैकुंठदादा पाटील दादांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला आणि तदनंतर या स्पर्धेची आजची 4थी रात्र तुम्ही पाहताय. सीतामाई अर्जुन गल्ली एकता ग्रुप जिथे आयोजित मैत्री चषक 2025 चे पर्व आणि आमच्या लाडक्या आयोजकांनी आत्ताच घोषित केलंय पुढील वर्षी देखील याही पेक्षा चांगलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. बिग ट्रॉफीज, 1 लाख रुपये पारितोषिक आणि मालिका वीरसाठी बाईकचं पारितोषिक. परंतु ह्या वर्षी ज्या संघांना प्रवेश दिला त्याच संघांना पुढल्या वर्षी निश्चित प्रवेश दिला जाईल. चौथीजी म्हात्रे यांचं मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी राहिलंय. अद्याप खरं तर त्यांचं योगदान तुम्ही पाहताय. मग पंचांच्या भूमिकेत असतील. तदनंतर आमचे संतोषदा फुलटॉस आहे. एक्स्ट्रा कव्हरला सिंगल कंप्लीट. आज कदाचित गावदेवी उंबर्डे टीमने विचार केला असेल फक्त सिंगल डबल्स. मोठी धावसंख्या स्कोर कार्डवरती नाही आहे. 28 रन्स चेस करायचे आहेत. निखिल माली ची एक इनिंग आपण वाशी विभागात पाहिली रजनी क्रिकेटमध्ये. ते खरं तर आता विसरावं लागेल. आधी काय झालंय त्याहीपेक्षा त्यानंतर आपल्याला काय करायचंय पुढे हे अतिशय महत्त्वाचं क्रिकेटमध्ये. आणि क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. हो, क्लास दाखवत असताना हा खेळाडूला आपण जरूर पाहतोय. सिंगल कंप्लीट. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये मिसफिल्ड, चुकीला माफी नाहीये. जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये मिसफिल्ड होते ना तेव्हा तेव्हा सिंगलला डबलमध्ये परावर्तित होत असताना आपण कित्येक वेळा पाहिलंय. मोठं मैदान आहे आणि मोठ्या मैदानावरती कित्येक वेळा आपण 2 रन्स कंप्लीट होत असताना आपण पाहिल्यात. त्याचा फायदा घेत असताना निखिल माली आणि त्याच्यासोबत वेदांत मालीचं कौतुक करावं लागेल. खूप चांगला कॉल होता. प्रत्युत्तर चांगले दिलं. अगदी चित्त्याच्या वेगाने 2 रन्स कंप्लीट केल्या. 11 धावा स्कोर कार्डवरती जरूर पाहायला मिळत आहेत. हो, लेफ्ट केलाय आणि 1+ आणखीन 1 सिंगल. सेकंडचा कॉल. रन्स आल्या 2.
आज खरं तर गावदेवी तांबडशेत संघाचा विचार केला तर प्रमुख काही खेळाडू दिसत नाही आहेत. बबले असेल, जयेश पाटील आमचे अमरापूर विभाग प्रीमियर लीगचे सदस्य आहेत, परंतु एक वेगळी स्ट्रॅटर्जी घेऊन आज गावदेवी तांबडशेत संघाला देखील आपण पाहतोय. प्रमुख खेळाडू अतिशय महत्त्वाचे, परंतु काही कारणास्तव ते खेळाडू उपस्थित राहिले नाही आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवरती 14 जरूर पाहायला मिळत आहेत. मागचा चेंडू जरूर आपण पाहिला, स्वेअर होता, आणखीन एक वाईट बॉल पाहायला मिळाला. याआधी 3 रन्स स्कोर कार्डमध्ये ॲड केल्या गेल्या, आत्ताची 1 रन्स, एक्स्ट्रा 4 रन्स मागच्या 2 चेंडूंवरती जरूर पाहायला मिळाल्या. धावसंख्या स्कोर कार्डवरती 15 आपण पाहतोय. षटक सुरू आहे दुसरं. गोलंदाजी मार्कवरती सौरभ रसाल पहिल्या चेंडूवरती सिंगल खर्च केली, मग दुहेरी फटका पाहायला मिळाला. तदनंतर बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल्स, त्यावरती आलेल्या 4 रन्स एक्स्ट्राज मध्ये ऍड केल्या गेल्या. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 15ला 1, 15 धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. चांगला फटका काऊ कॉर्नर क्षेत्राकडे, क्षेत्ररक्षक आहे, फंबल. आज भरपूर चुका केल्यात गावदेवी तांबडशेत टीमने. या 4 धावा अतिशय महागात पडतील तांबडशेत संघाला. क्षेत्ररक्षणात तुम्हाला अचूक कार्य करावंच लागेल. जर का क्षेत्ररक्षणात मिस्टेक झाल्या तर मग कदाचित सामन्यावरती देखील परिणाम पडू शकतोय. 19 धावा पाहतोय स्कोर कार्ड वरती. हो, लॉफ केलाय, इनफिल्डला कव्हर करत असताना चेंडू पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक होता तिकडे, पकडला जेल. बिग विकेट डाऊन. यस, वेलकम हनुमानजी नाईक, आमचे मित्र. त्यांचं या ठिकाणी पण चेंडू झालेत या ओव्हर मधील 4. 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. हनुमानजी नाईक यांची उपस्थिती आपण पाहतोय. त्यांचं देखील मोस्ट वेलकम आपण करूया या स्पर्धेमध्ये. तांबडशेत आणि उंबर्डे या 2 टीम्स मध्ये क्रिकेटचे बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहतोय. 28चं टार्गेट, 19 धावा स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतात. अद्याप 14 चेंडू आणि 9 रन्सची आवश्यकता असेल. 14 बॉलमध्ये 9 रन्स करायचे आहेत. समीकरण थोडं सोपं आहे, परंतु हे सोपं समीकरण सौरभ रसाल थोडं कठीण करेल का? येणारे काही चेंडू डॉट्स बॉल्स पाहायला मिळतील का? हो, 3 स्टंपच्या मधोमध विकेटला चेंडू जाऊन आदळलाय. एस्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फर्निचर तोड गोलंदाजी, दांडी. कमबॅक केलंय सौरभ रसाल आणि गावदेवी तांबडशेत या टीमने असं म्हणावं लागेल. बॅक टू बॅक 2 विकेट्स. एक निखिल माली, मग तदनंतर रितेश हा खेळाडू बाद झाला. 4थ्या क्रमांकावरती विकास. विकास या खेळाडूला 4थ्या क्रमांकावरती आपण पाहतोय. विकास जय हा खेळाडू 4थ्या क्रमांकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. 28चं टार्गेट. मैदानाच्या आतमध्ये रणसंग्राम जरूर पाहायला मिळेल. पहिली मॅच जिंकलंय आई वज्रदेवी निफाड. नेक्स्ट मॅच त्यांच्या अगेन्स्ट या मॅच मधील विजेता संघ. एफ ग्रुप मधील हे सामने आपण जरूर पाहतोय. मोठं रनअप घेत सौरभ रसाल या षटकातील शेवटचा चेंडू फेकेल आणि त्या शेवटचा चेंडूचा सामना करेल विकास जय. पाटा विकेट, मोठं मैदान. 28चं टार्गेट कंप्लीट करेल का उंबर्डे टीम? शॉर्ट पिच चेंडू, बॉल बॅक, परंतु
ऑन साईडला मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू मात्र फील्ड केला गेला आणि सिंगलला कन्वर्ट केलं गेलं डबलमध्ये. 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवून देखील 2 रन्स खरं तर मिळाल्या बॅटिंग करणाऱ्या गावदेवी उंबरडे टीमला. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकानंतर धावसंख्या जरूर तुम्हाला पाहायला मिळेल 21-21 स्कोरिंग कंपॅरिझन जर का आपण पाहिलं तिकडे तर पहिल्या षटकामध्ये देखील अधिक रन्स बनवल्या उंबरडे टीमने आणि सेकंड ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावल्या, परंतु टीम तांबडशेत पेक्षा अधिक रन्स खरं तर जरूर मिळाल्या मिसफील्ड मुळे खरं तर असं आपण म्हणूया. 13 रन्स सेकंड ओव्हरमध्ये देखील पाहायला मिळाल्या. सीतामढी क्रिकेट क्लब जितेचे माजी खेळाडू आदरणीय गणेश पाटील गणेशदादा पाटील यांना आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावरती यावा. सीतामाई क्रिकेट संघाचे एक जुने जाणते खेळाडू गणेशदादा पाटील यांची उपस्थिती आपण पाहतोय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आपण हार्दिक स्वागत करूया. सीतामाई अर्जुन गल्ली एकता ग्रुप जिते आयोजित मैत्री चषक 2025 हे पर्व जरूर आपण पाहतोय. आदरणीय देवानंद म्हात्रे आणि पस्तीजी म्हात्रे यांच्या स्वप्नातून साकारलेली ही टेनिस बॉल क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि खास करून या बॅनर्सवरती या कटआउटवरती ज्यांचे फोटोज तुम्ही पाहताय त्यांचं देखील या स्पर्धेसाठी महत्त्वाचं योगदान राहिलंय. दोन षटकानंतर धावसंख्या पाहायला मिळेल 21-21 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. येणारे 2 षटक 12 चेंडू आणि विजयासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता असेल. आमचे बालगुडू दादा आणि त्यांच्यासोबत त्यांचा संपूर्ण मित्र परिवार अतिथी मैदानाच्या दिशेने अतिथी कक्षाकडे येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. ऑफ स्टिकच्या बाहेर असणारा चेंडू खरं तर जरूर आपण पाहिला. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट चेंडू खरं तर पंचांनी घोषित केला आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने DRS ची जरूर मागणी केली. जरूर आमचे ऑफिशियली पंच या ठिकाणी जरूर पाहतील स्वेअर चेंडू आहे की नाही. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय व्हाईट बॉल जरूर आलेला आहे. त्या निर्णयाला चॅलेंज करत असताना गावदेवी तांबडशेत हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. धावसंख्येचा जर का आपण विचार केला तर सध्या स्थितीत 21-21 धावा स्कोर कार्ड वरती जरूर तुम्हाला पाहायला मिळतात. आदरणीय चंद्रकांत म्हात्रे सीतामाई क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आहेत. त्यांना आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावरती यावं. बालगुडू दादा आणि त्यांच्या सोबत त्यांचा संपूर्ण मित्र परिवार अतिथी मंचकाच्या दिशेने येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. या सर्व मान्यवरांचं आपण करूया या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आदरणीय चंद्रकांत म्हात्रे दादांना देखील आमची विनंती असेल दादा आपण देखील अतिथी मंचकावरती यावं. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य चेंडू असेल. चला पंच देखील त्या ठिकाणी पाहू शकताय. ऑनफिल्ड पंचांचा डिसिजन जरूर वाईट होता परंतु त्या निर्णयाला चॅलेंज केलं आणि DRS योग्य राहिला. 2 DRS खरं तर तुमच्याकडे असतील जो की तुम्ही बीमर आणि व्हाईट साठी त्यांचा वापर करू शकताय. 11 चेंडू आणि 7 धावसंख्येचं समीकरण. 21 धावा स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतात. ओमकार हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती जरूर पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईकला फलंदाज असेल वेदांत माली, त्याच्यासोबत विकास जय या खेळाडूला नॉन स्ट्राईकला आपण जरूर पाहतोय. चांगला फटका इनफिल्डला कव्हर केला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फक्त ढकललाय. सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल. रन्स आल्या 2. मोठ्या मैदानावरती तुम्ही 2 रन्स वाचवू शकत नाही आहात. फार दूरवरून वेगाने क्षेत्ररक्षक आला चेंडूला फील्ड केलं. तत्पूर्वी 2 रन्स मिळवण्याची संधी होती आणि 2 रन्स आल्या देखील.
23 धावा स्कोर कार्ड वरती जरूर तुम्हाला पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच साठी आई वज्रादेवी निफाड टीमला आमची विनंती असेल आपण रेडी राहायचं आहे. एफ ग्रुप मधील खरतर दुसऱ्या फिरतीला सामना पाहायला मिळेल निफाडच्या अगेन्स्ट विनर टीम. शॉर्ट पिच चेंडू आहे, अगदी चांगला फटका पाहायला मिळाला. सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल पुन्हा एकदा दूरवरून फेकी आली. तत्पूर्वी 2 रन्स मिळाल्या. बॅटिंग करणाऱ्या गावदेवी उंबर्डे टीमच्या खात्यामध्ये 25 विजयाच्या अगदी समीप जात असताना गावदेवी उंबर्डे टीमला खरं तर उंबर्डे टीम संघर्ष केलाय. भरपूर संघर्ष या टीमचा चालू सीझन मध्ये राहिलाय. मोठ्या स्पर्धा छोट्या स्पर्धांमध्ये खरं तर हा संघ अनेक वेळा पराभूत झाला, परंतु या एका मोठ्या स्पर्धेमध्ये कमबॅक करत असताना गावदेवी उंबर्डे टीमला जरूर आपण पाहतोय. मग नगरपालिकेचं मैदान असेल, खारेपाट विभागातील कोठला मैदान असेल, जिथे हमरापूर विभागातील अनेक मैदानावरती या संघाने या वर्षी जरूर प्रवेश घेतला, परंतु ट्रॉफीचा हकदार झाला नाहीये. चांगला फटका आहे, कव्हरला बीट केलाय, चेंडू पाठीमागे चाललाय. जरूर शेवटच्या क्षणाला चेंडू अडवण्याचा प्रयत्न राहिला, परंतु विनिंग स्ट्रोक या चेंडूवरती पाहायला मिळाला आणि पहिल्या फेरीत विजय मात्र जरूर मिळालाय टीम गावदेवी उंबर्डे टीमला. वेल प्लेड बॉयज अँड हार्ड लक टीम गावदेवी तांबडशेत. नेक्स्ट मॅच आई वज्रादेवी निफाड आणि विनर टीम अर्थातच गावदेवी उंबर्डे या 2 टीम्स मध्ये टॉस केला जाईल. मॅन ऑफ द मॅच निखिल माली ठरलाय या मॅचचा हिरो. चला 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील निखिल मालीसाठी दिलं जाईल. आदरणीय नारायण पाटील आणि अविनाश मामाना आपण बोलूया. टॉस देखील केला जाईल आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी देखील दिली जाईल. निखिल मालीसाठी ऑनलाईन पेमेंट आलंय 500 रुपयाचं. हेमेंद्र पाटील यांच्याकडून हे 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी देतील. दादांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते. सामना वीर वेल प्लेड अँड वेल बोल्ड निखिल. बऱ्याच वेळानंतर खरं तर इंटरव्ह्यू घ्यायची संधी मिळाली आणि ती सोडणार नाहीयेत. खरं तर बॅट पॅच मध्ये संघ आम्ही पाहतोय, परंतु संघर्ष करत असताना या मोठ्या स्पर्धेमध्ये पहिल्या फेरीत विजय मिळालाय. काय म्हणशील? खूप दिवसांनी आज जिंकलेलो आहोत आणि विशेष आभार म्हणजे आमच्या गोट्यात